नामाचा जप केल्याशिवाय यांच्यासमोर पर्याय राहणार नाही. तुम्ही काल दाढीचा विषय काढला. संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोललेत की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोपते, तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली. दिघे साहेबांना दाढी चोपली, त्यांची दाढी हलकी नव्हती, तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली. संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे. हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते. आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत. अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले. आणि दाढीने जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे. म्हणून तुम्ही कालही बी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका. आताही सांगतोय, दाढीने आणखी खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही. हा झाला एक पार्ट. पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही. ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत. अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा. परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवरून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल. मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाही, याचा एक महत्वाचं म्हणजे आपण म्हटलात की शिंदे साहेबांची ती झालेली चूक आहे. म्हणजे कुठली? राज्यसभेवरच्या वेळी राज्यसभेवर जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे. तर त्या संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे. तो एक निष्ठावान शिवसैनिक होता. हे याशी जाऊन काय केलंय? यांनी पक्षाचं वाटोळं केलं, यांनी शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं, यांनी हिंदुत्ववाद सोडायला लावला. हे सगळे जे काही प्रकार झाले ह्या एका माणसामुळे झालेले आहेत. आणि त्याची जाणीव उद्धव साहेबांना होत नाही, हे दुर्दैव आहे. काल एकनाथ शिंदे गावावर पोहोचले आहेत, तर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होऊ शकते. निश्चितच एकनाथ शिंदे साहेब काल आलेले, तर आपणही पाहिले असेल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय. आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदे साहेब वर्षा निवासस्थानी येणार आहेत. त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची, शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता आहे. आता उशीर नको, तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणून ती एक बैठक होईल. दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे. दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे. त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील, गटनेत्याची निवड होईल. हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे. म्हणून हे सर्व आता स्पीड या सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे. म्हणून आज शिंदे साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रजी आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का? कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे. काही मंत्र्यांना डचू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामाच्या. नाही, या सर्व बाबी ज्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत, कुणाला कोणतं खातं द्यावं, कुणाचा समावेश करावा नाही करावा, याचा सर्व निर्णय या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळं योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाईल. दिल्लीच्या बैठकीत राहायचं नाहीये. खरी परिस्थिती काय? खरंच शिंदेना कुठलं पद घ्यायचं नाहीये. एक निश्चित आहे, शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये, याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील. पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे.
सत्तेत राहावं, त्यांनी पद घ्यावं अशी आमदारांची इच्छा आहे का? शिंदे साहेबांनी आमच्याबरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर एक जे काही आमचं नातं आहे ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव, त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्याला गती द्यायची असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे. संजय राऊत यांचं देखील म्हणणं आहे, जर गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी तुटली नसती. काय मिळालं असतं, काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती. हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे. याची पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पण पाहिजे. गृहमंत्री भाजपकडेच जाईल असं म्हणतात अमोल मिटकरी. त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं पाहतात? अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी. कोणते खाते कुणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी, म्हणून त्यांनी केलेलं ते विधान आहे. त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल. दुधाभाव पाटलांबद्दल पण बोलले, विधान केलं त्यांनी. जरांगे परत एकदा सरकारच्या विरोधात आंदोलन